सर्वांना नमस्कार। महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे ऑक्टोबर 2025। सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। सभा क्रमांक 4, दिनांक, वार, स्थळ, अनुक्रमांक, सदस्य नाव, सही अशा प्रकारे लिहून आपण जेवढे काही सदस्य असतील तेवढे सदस्यांची नावं लिहून आपण त्यानंतर पुढे आपण सह्या घेणार आहात। वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा सौ यांच्या उपस्थितीत महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली। सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले। विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत। ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त वाचून दाखवले असता त्यावर चर्चा होऊन चर्चेअंती त्यात कोणताही बदल न सुचवल्याने ते जसेच्या तसे मंजूर करण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 2, मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील विद्यार्थिनी व महिला यांच्यासाठी वैयक्तिक स्वच्छता व पोषण तसेच मुलींची संरक्षण कार्यशाळा घेण्यात आली याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती कार्यशाळा उत्तम झाल्याचे व पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होईल असे सर्वांनी सांगितले। घेतलेल्या कार्यशाळेबद्दल सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुढील विषय क्रमांक 3, सप्टेंबर महिन्यातील तक्रारींचा आढावाबाबत। ठराव क्रमांक, मागील सप्टेंबर महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी, केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याविषयी चर्चा केली असता चर्चेअंती सप्टेंबर महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने शाळेतील वातावरण आनंददायी, भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले व यापुढेही अशाच प्रकारचे वातावरण राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय, तक्रार पेटी उघडणेबाबत। ठराव क्रमांक, तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्वांसमोर उघडली असता तक्रार पेटीत कोणत्याही प्रकारची तक्रार आढळून आली नाही। यामुळे शाळेतील वातावरण भीतीविरहित, आनंददायी असून तक्रार पेटीमध्ये तक्रार आढळल्यास तक्रार गोपनीयतेने हाताळण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। पुढील विषय क्रमांक 5, आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेत आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त 11 ऑक्टोबर रोजी शाळेत रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धा राबवणे याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती विविध स्पर्धा राबवून कन्या दिन साजरा करण्यात यावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 6, शाळेतील CCTV तपासणीबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता यात कोणतीही आक्षेपार्ह घटना आढळून आली नाही याबाबत चर्चा केली असता शाळेतील वातावरण आनंददायी, भीतीविरहित, सुरक्षित असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 7, मुली व महिलाबाबत आदरयुक्त घोषवाक्य शालेय परिसरात लावण्याबाबत। ठराव क्रमांक, शालेय विद्यार्थिनी व महिला शिक्षिका, माता पालक यांच्याबाबत आदरयुक्त वातावरण निर्माण होण्याबाबत उपाययोजना काय कराव्या याबाबत चर्चा झाली असता चर्चेअंती शालेय परिसरात आदर निर्माण करणारे घोषवाक्य लावण्यात यावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। यामध्ये आणखी काही उपाययोजनांमध्ये तुम्ही आपल्या स्तरावरून काही उपाययोजना लिहू शकता। पुढील विषय क्रमांक 8, बाललैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायद्याची जनजागृती करण्याबाबत। ठराव क्रमांक, शाळेतील महिला शिक्षिका, विद्यार्थिनी तसेच माता पालकांना बाललैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्याविषयी चर्चा झाली असता चर्चेअंती एक दिवस जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले। सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर। विषय क्रमांक 9,
तक्रार निवारण पद्धतीबाबत कार्यशाळा आयोजित करण्याबाबत. ठराव क्रमांक. तक्रार करण्याची पद्धती, तक्रार निवारण पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्याबाबत चर्चा झाली असता तक्रार करण्याची पद्धत तसेच तक्रार निवारण पद्धती ही सर्वांनाच माहिती आहे असे नाही, तसेच तक्रारीमुळे बदनामी त्रास होणार नाही याची खात्री व्हावी याबाबत मार्गदर्शनपर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्याकारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना, शिक्षक मित्रांना शेअर करा. धन्यवाद.